नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं डबल अकॅडमीच्या ई प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे लॅब सायंटिफिक ऑफिसर यासाठी डिटेल सिलेबस काय आहे। ओके, चला बघूयात। त्याआधी बघा, आपल्या अकॅडमीमध्ये नवीन ऑफर सुरू झालेली, ज्याच्यामध्ये 777 मध्ये तुम्ही कोणतीही बॅच परचेस करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल। त्याच्यामध्ये जे नोट्स आहेत ते स्टुडंट्सला ई बुकच्या फॉर्मॅटमध्ये दिले जातील। लेक्चर्स जे असणार आहेत ते लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स हे स्टुडंट्सला इथे मिळतील। जर तुम्ही या एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही याच्यामध्ये एनरोल करून तुमचं प्रिपरेशन सोपं करू शकता। त्याच्यामध्ये बघा, जो काही सिलेबस आहे त्याच्यामध्ये पहिले इलिजिबिलिटी आपण चेक करूयात। इलिजिबिलिटी याच्यासाठी तुमचं बीएससी झालेलं हवं। कशामध्ये? एकतर फॉरेन्सिक सायन्स, केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, जेनेटिक्स, बॉटनी, झूलॉजी। तर याच्यामधून कोणत्याही म्हणजे सब्जेक्टमध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही त्याचबरोबर ऑर प्लस डीएमएलटी, एकतर बीएससी प्लस डीएमएलटी हे पाहिजे तुमच्याकडे, किंवा तुमचं काय झालेलं पाहिजे, डिग्री ऑफ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी ऑर बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी, हे तुमचं इलिजिबिलिटी पाहिजे। जे काय आपण लॅब टेक्निशियनची इलिजिबिलिटी बघितली, बीएससी प्लस डीएमएलटी। ओके, आणि याच्यामध्ये बीएससी चे कोणते सिलेबस म्हणजे सब्जेक्ट्स आहेत हे तुम्ही एकदा बघून घ्या। जर तुमच्याकडे ही इलिजिबिलिटी आहे तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता लॅब सायंटिफिक ऑफिसरची। त्यामध्ये बघा, जो काही सिलेबस असणार आहे त्याच्यामधला नॉन टेक्निकल पार्ट, याच्यामधला आपण सिलेबस बघूयात। पहिला जो काही इंग्लिशचा पार्ट आहे त्याच्यामध्ये असणार आहे ग्रामर, वोकॅब्युलरी, फिल इन द ब्लँक्स इन सेंटेन्सेस आणि सिंपल स्ट्रक्चर। जे काही ग्रामर असेल ते कसं असणार आहे, बेसिक असणार आहे। याच्यामध्ये सिनोनिम्स आहेत, एंटोनिम्स, स्पेलिंग्स, पंक्च्युएशन्स आणि टेन्सेस। ओके, या सर्व पार्ट कशामध्ये? ग्रामरमध्ये आहे। वोकॅब्युलरी मध्ये विचारलं जाईल इडियम्स, फ्रेजेस अँड देअर मीनिंग्स। आणि फिल इन द ब्लँक्स मध्ये कधी विचारू शकतात प्रोनाउन्स, ऍडजेक्टिव्हज या टाइपचे क्वेश्चन्स फिल इन द ब्लँक्स मध्ये तुम्हाला आर्टिकल्सच्या रिलेटेड सुद्धा विचारले जाऊ शकतात। आणि सिंपल स्ट्रक्चर किंवा एरर डिटेक्शन हे सुद्धा या क्वेश्चन्स मध्ये विचारलं जाऊ शकतं। त्याच्यानंतर बघता तुम्ही मराठीचा सब्जेक्ट, याच्यामध्ये व्याकरण आहे, प्रसिद्ध पुस्तके, लेखक आणि योग्य जोड्या लावा। जे काही मोस्टली करंटमध्ये एखादं बुक पब्लिश झालेलं असेल किंवा एकदम एखादं वेल नोन पुस्तक असेल त्याचा सुद्धा लेखक इथे विचारला जाऊ शकतो। पुढे बघा, जे काही जनरल नॉलेजचा पार्ट आहे त्याच्यामध्ये सर्व सब्जेक्ट्स इथे इन्क्लुडेड आहेत। जसं की एकतर करंट अफेअर्स असणार आहे, जे कशाचं विचारलं जाईल, इंडिया आणि महाराष्ट्र। 6 ते 12 महिन्या आधीचं तुम्हाला इथे करंट अफेअर्स माहिती पाहिजे। हिस्ट्री आहे, हिस्ट्रीमध्ये मॉडर्न, मेडिवल आणि हे आपलं एन्शियंट हिस्ट्री, या तिन्ही टाईपच्या हिस्ट्रीचा तुम्हाला इथे सब्जेक्ट कव्हर करायचा आहे। मग जॉग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा याला काय म्हणू शकता, पॉलिटीचा पार्ट कव्हर करायचा आहे। जनरल सायन्स, स्पोर्ट्स अँड कल्चर, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट 2015 हे सुद्धा इथे इन्क्लूड केलेलं आहे। त्यानंतर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड नॉलेज, म्हणजे किंवा तुम्ही याच्यामध्ये कॉम्प्युटरचं नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे, वर्ड, पॉवर पॉइंट किंवा आता जे नवीन नवीन टॉपिक्स येतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स या रिलेटेड जर तुम्हाला क्वेश्चन्स विचारले तर तुम्ही या सब्जेक्टमध्ये ते कव्हर करणार आहेत। त्यानंतर बघा, जे काही लॉजिकल ॲबिलिटीचे पार्ट आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, ॲप्टिट्यूड टेस्ट, बेसिक अर्थमॅटिक नॉलेज। मॅथमॅटिक्समध्ये काय आहे, न्यूमेरिकल, अल्जेब्रा, जॉमेट्री। जे काय तुमचं 10th स्टँडर्ड पर्यंतचा जो सिलेबस आहे त्याच्या रिलेटेड तुमचे जे बेसिक्स क्लिअर असतील तर तुम्हाला हा पार्ट काय अवघड जाणार नाही। आणि जो जनरल सायन्सचा पार्ट आहे त्याच्यामध्ये फिजिक्स आहे, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटल सायन्स हे सर्व पार्ट याच्यामध्ये इन्क्लुडेड असणार आहे। त्यानंतर बघा, जे काही टेक्निकल सब्जेक्ट आहे, टेक्निकल नॉलेजमध्ये तुम्ही डिसीजेस बद्दल स्टडी करणार आहे। ओके, हा पार्ट टेक्निकल पेक्षा थोडा वेगळा असतो, पण पूर्ण कम्प्लिटली डिफरंट नाही। थोडा ओव्हरलॅपिंग सिलेबस पण असणार आहे। काही लॅबोरेटरी प्रोसेसेस, त्यांच्या हँडलिंग याच्या रिलेटेड जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत, हा पार्ट टेक्निकल लॅब टेक्निशियनच्या रिलेटेड आहे, पण जो वरचा पार्ट आहे तो थोडा वेगळा असणार आहे। ज्याच्यामध्ये तुम्ही पॅरासिटोलॉजिकल डिसीजेस स्टडी करता, बॅक्टेरियल डिसीजेस, हिमॅटोलॉजी अँड व्हायरोलॉजी ऑफ मलेरिया। आता जे काही व्हायरल डिसीजेस आहेत स्पेसिफिकली कशाच्या रिलेटेड, मलेरिया, फिलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टो, झिका, स्वाईन फ्लू याच्या रिलेटेड तुम्हाला इथे अभ्यास करायचा आहे। त्यानंतर त्यांची रिलेटेड ट्रीटमेंट ऑफ मलेरिया अँड फिलेरिया हे काय करायचं, डिटेलमध्ये इथे तुम्हाला स्टडी करायचं आहे।
लॅबोरेटरी ऑपरेटिंग प्रोसिजर्स ऑफ ऑल वेक्टर बॉर्न डिसीजेस. वेक्टर बॉर्न डिसीजेस आपण ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. कसे असतात, वेक्टर्स यूज केले जातात फॉर ट्रान्समिशन ऑफ डिसीजेस. मग हा कोणताही वेक्टर असू शकतो, ऑर्गॅनिझम असू शकतो किंवा इन्सेक्ट असू शकतो, ॲनिमल असू शकतो. तर या टाईपचे डिसीजेस तुम्ही इथे स्टडी करणार आहेत. ओके, जर तुमच्याकडे ही इलिजिबिलिटी असेल, तुमच्याकडे जर BSc इन सिलेक्टेड सब्जेक्ट प्लस DMLT जर तुमचं झालेलं असेल, तर तुम्ही या एक्झामसाठी इलिजिबल आहात. तर आपल्या अकॅडमीमध्ये ऑफर आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही 777 मध्ये या बॅचेस परचेस करू शकता. जर तुम्ही या एक्झामसाठी इच्छुक असाल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही या बॅचेसबद्दल इन्क्वायरी करू शकता आणि याची अधिक माहिती मिळवू शकता. थँक्यू. तर या अकॅडमीवरती जर तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.